खरं सांगा, तुमचं पण झालं आहे का नो रोटी, नो राईस अशा प्रकारचं डाएट करून आणि ते सक्सेसफुली फेल झालं आहे का? माझं तर झालं आहे. म्हणून मी आता बॅक टू बेसिक्सवर आले आहे. आपण मऊसूत ग्लूटन फ्री ज्वारीची भाकरी बनवूया का? चला पटकन बनवूया. 3 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यात साधारण 2 कप होईल एवढं गरम पाणी आणि त्यामध्ये गाईचं साजूक तूप घातलं आणि ते पाणी मिक्स करून पीठ एक साधारण 5 मिनटं थोडंसं कोमट व्हायला ठेवलं है ना. ही अगदी नवीन करणाऱ्यांसाठी सुद्धा आहे. ही भाकरी चक्क चपातीसारखी लाटून करता येते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. केलेल्या गाईच्या तुपामुळे छान बाइंडिंग येतं आणि भाकरीची चवसुद्धा खूप सुंदर लागते. भाकरी थापण्यासाठी तांदळाचं पीठ वापरते आहे. याने भाकरी पटपट सरकायला मदत होते. ही भाकरी तुम्ही अशी थापून करू शकता किंवा लाटणीने लाटू शकता. तुम्ही पण भाकरीला तूप लावता का किंवा भाकरीचं पीठ असं मळताना तूप घालता का? मला खूप आवडतं. तुम्ही पण वेट लॉस करायचा म्हणून गाईचं तूप बंद केलं आहे तर तसं करू नका. गाईच्या तुपामध्ये भरपूर सारे विटॅमिन्स, मिनरल्स सगळंच असतं आणि गाईचं तूप घातल्यामुळे तो पदार्थ पचायलाही हलका होतो आणि चव तर भारीच लागते. ही बघा, अशी भाकरी तव्यावर घालून त्याला पाणी लावलं. पाणी थोडंसं वाळलं की ही भाकरी परतायची. ही बघा, ही लाटून केलेली भाकरी. ही भाकरी पण खूप सुंदर होते. अशी टम्म फुगलेली भाकरी कोणाला नाही आवडणार खायला. अर्ध्या चमचा तेलामध्ये जिरं, बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हे घालून त्याच्यात बेसिक मसाले घातले. मीठ, हळद, चिमूटभर साखर, पावभाजी मसाला, मिरची पावडर आणि धणे पावडर असं घालून कपभर पाणी घातलं आणि उकळ आल्यावर त्यात किसलेलं पनीर घातलं, हिरवी कोथिंबीर घातली आणि 10 मिनटात पनीर भुर्जी रेडी झाली. आणि हे खूप न्यूट्रिशियस असं सलाड बनवलं, ज्यात मी पांढरे तीळ आणि फ्लॅक्स भाजून घातले आहेत. बघा किती सुंदर दिसतंय की नाही. आणि म्हणे व्हेज जेवणात प्रोटीन नसतं. बघा, प्रोटीन, फायबर आणि उत्तम चव, तिन्ही गोष्टी आहेत की नाही या थाळीमध्ये? तुम्हीच कमेंट करा.